गेल्या बऱ्याच वर्षांपासून दक्षिणला भाजपची सत्ता होती, त्यामुळं एकंदरीतच या दक्षिणचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. अनेक प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीयेत आणि इथले दक्षिणमधले प्रश्न आपण विधानसभेमध्ये नक्कीच मांडू असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांना निवेदन सादर केलं. दक्षिणचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडू अंबादास दानवे आणि अमर पाटील यांनी दिलं निवेदन. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून भाजपचा आमदार असल्यानं मतदारसंघाचा विकास झालाच नाही. आपण महत्त्वाचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडून ते सोडवण्याचे प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते दानवे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर शिवसेनेचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडून आवाज उठवावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज, जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महापालिका मंजूर व्हावी, मंद्रुपला तालुका घोषित करण्यात यावा, येथे उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, मंद्रुप येथे रुग्णालय व्हावं, मंद्रुपला उपनिबंधक कार्यालय मंजूर करावं, मंद्रुप तहसील कार्यालयातील रिक्त पदं भरावीत, मंद्रुप क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत असून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मंद्रुप येथे बाजार समिती सुरू करावी, 13 मैल मंद्रुप येथे बाजार समिती सुरू करून मंद्रुप मोहोळ रस्ता चौपदरीकरण करावा, सोलापूरच्या सुविधा मिळाव्यात, मतदारसंघात विविध मंदिर आणि मशिदींना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, उजनीचे अतिरिक्त पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कालवे आणि विविध तलावात पाणी सोडावं, यासाठी आपण प्रश्न मांडणार आहोत असं आश्वासन बोलताना त्यांनी दिलं. यावेळी उपनेते शरद कोळी, भीमाशंकर मेहत्रे, संतोष पाटील, योगीराज पाटील, धर्मराज बगले, रवी कांबळे, शरणराज केंगणाळकर, राजू बिराजदार, बालाजी चौगुले, प्रियाताई बसवंती, मिनल दास, राहुल कंदुरे, आनंद थोरात, अजित स्वामी, सुरेश शेंडगे, संतोष घोडके उपस्थित होते.